नमस्कार मैत्रिणींनो, आज खास खानदेशी तंगडी तोडीचे हिरवी मिरची, तिळाचा आणि शेंगदाण्याचा कूट लावून अतिशय सोपं आहे. हिरव्या मिरच्या देठासकट 4 तुकडे करून घ्यायच्या आणि साधीशी अशी हिंग, जिरं, हळद आणि लसणाची छान फोडणी करायची. ते सगळं साहित्य मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. फक्त तुम्ही प्रोसिजर बघा कशी केली आहे. तर या ठिकाणी तेल गरम केलेलं, तेल थोडंसं जास्त घालायचं, जिऱ्याची फोडणी द्यायची, त्यात हिंग घालायचा आणि छान अशी जिरं तडतडायला लागलं की त्याच्यामध्ये लसूण आणि हळद घालायची. चवीला खूप छान लागतात ह्या. आणि सध्या पितृपक्ष आहे त्याच्यामुळे मोठ्या तिखट अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या येतात. ह्या कमी तिखट मिरच्या मी इथे घेतलेल्या आहे. हळद घातली आणि आता मिरच्या घालायच्या. मिरच्यांचे देठांसकट 4 तुकडे करायचे, म्हणून याला तंगडी तोडून मिरची म्हणतात खानदेशामध्ये. आणि खास ही भाकरीसोबत खातात. खूप छान लागते चवीला. त्या पद्धतीने छान असं मीठ टाकून परतवून घ्यायच्या. आणि एक 5 मिनटाची वाफ काढून घ्यायची की जेणेकरून ते मीठ मिरच्यांमध्ये मुरतं आणि थोडीशी मिरची पण शिजून जाते, परतली जाते. आणि त्याच्यानंतर पाणी उकळून घ्यायचं थोडंसं, एक अर्धा पेला. आता मी इथे 4-5च मिरच्या घेतल्या आहेत, तर त्या बुडेस इतकं मी पाणी इथे घालते. तुम्ही म्हणाल की ह्या वाफेवर पण शिजू शकतात, पण नाही. त्याच्यात जे आपण तिळीचं आणि शेंगदाण्याचं कूट घालणार आहे त्याच्यामध्ये मिरचीची चव ही उतरली पाहिजे, थोडीशी ग्रेव्ही झाली पाहिजे, म्हणून हे गरम पाणी घालायचं असतं. आणि त्याच्याने खूप छान असं मऊ लोण्यासारखी ही मिरची शिजते आणि ती सगळी मिरचीची टेस्ट त्यात तिळकुटाच्या आणि शेंगदाण्याच्या ग्रेव्हीमध्ये उतरते. ते एक छान उकळी घ्यायची आणि त्याच्यामध्ये हे 1 चमचाभर तिळीचं आणि 1 चमचाभर शेंगदाण्याचं कूट टाकायचं. तिळीच्या कुटाने खूप वेगळी छान अशी चव लागते, म्हणून याला तिळीच्या कुटाच्या मिरच्या म्हणतात. तर तीळ भाजून मी कूट करून ठेवते नेहमी. ते तिळीचं कूट घातलं इथे आणि त्याच्यानंतर एक 7-8 मिनटं झाकण ठेवून कमी गॅसवर उकळून घ्यायचं. उकळल्या की ते मिरच्याही छान शिजतात, पाणी थोडंसं आटून जातं. मग कोथिंबीर घालून ह्या मोकळ्याच उकळू द्यायच्या, जेणेकरून ते पाणी आटेल आणि त्यातलं तेल सुटेल आणि ते ग्रेव्ही त्याची छान अशी घट्ट होईल. तर ही आता पूर्ण पाणी आटलेली आणि तेल सुटलेली मिरची. तर खूप छान लागते ही चवीला बघा. आणि मिरची पण छान शिजून गेली आणि तिळीचं कूट आणि शेंगदाण्याचं कूट पण त्याच्यामध्ये सगळी मिरचीची टेस्ट उतरल्यामुळे तो पण कलर छान आला. तर ह्या पद्धतीने नक्की करून बघा. आणि बाजरीच्या भाकरीसोबत अतिशय सुरेख लागते चवीला आणि 2 दिवस टिकतात ह्या मिरच्या, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. हे असं तेल छान सेपरेट होतं आणि तिळीचा आणि याचा कूट ग्रेव्ही मिरची अशी छान होते. तर नक्की करून पहा. एन्जॉय. थँक्यू. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल.